नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण नरपासून जास्वंदीच्या फुलाचा गणपती बाप्पासाठी हार बनवणार आहोत. तर आपण जास्वंदीच्या फुलाच्या हाराला काय सामान लागतं त्याच्या अगोदर माहिती देऊया. तर आपल्याला हे रेड कलरचे पाईप लागतात, हे ग्रीन कलरचे पाईप लागतात, हे येलो पोलन्स घेतलेले आहेत मी. असे खाली लटकनसाठी हे येलो कलरचे रेडीमेड फ्लावर घेतले. आता हे मोती घेतलेले आहेत आणि हे लटकनसाठी पण मोती खरबुजे मोती आहेत हे. आणि हा दोरा लागतो, सुई लागतो, हाताची सुई लागते, हे प्लायर आणि ही गन आणि स्टिक, असे 4 पाईप लागतात. तर आपण एक पाईप असाच पूर्ण ठेवायचा आणि 3 पाईप आपण कट करून घेणार आहोत. तर असे मध्यभागी एकदम सारखे पकडायचे असे. आणि हे बघा असे कट करून घ्यायचे तीन पाईप आणि एक असाच ठेवायचा. तर आता आपण पाकळीसाठी हे बघा, आता हा मध्यभागी एकदम फोल्ड करून घेतलेला आहे हा रेड कलरचा पाईप. तर हे बघा, आता याला मी एकदम जवळून दाखवते तुम्हाला. हे अशी फोल्ड केल्यानंतर परत 1 2 आणि 3. तर ही एक केल्यानंतर पुन्हा ह्या 3 वेळेस अशा फोल्ड करून घ्यायच्या. आपण वेगळं जास्वंदीचं फ्लावर बनवणार आहोत. तर आपण 3 ह्या बाजूनी करणार आणि 3 परत इकडच्या बाजूनी 3 करणार आहोत. तर हे बघून घ्या, 1 2 आणि 3. तर हे आता कसं बनवायचं ते बघा आता. तर आपण हे मोठ्या पाईपाचं आपण इकडून 3 आणि इकडून 3 फोल्ड करून घेतलेलं आहे. तर आपण जे कट केलेले आहेत ना पाईप मध्यभागी, तर त्याला परत असं फोल्ड करून घ्या. तर पूर्ण 6 पाईपाला आपण फोल्ड करून घेतलेलं आहे ना. तर हे जे आपण कट केलेले होते ना छोटे पाईप, तर आपण ते फोल्ड करून घेतलेले आहेत. तर असा एक आपण टाकून घेणार. अगोदर आपण काय करणार, हिकडच्या 3 बाजूनी हे 3 पाईप टाकून घेणार. तर हे बघा, मी एक टाकला इथे, एकदम मध्यभागीचा सोडून द्यायचा. हे बघा. तर आता गौराई पण आलेल्या आहेत, गोकुळाष्टमी, गणपती बाप्पा, आता एका पाठोपाठ सणच आलेले आहेत आपले. तर हा जास्वंदीचा फ्लावर एवढा सुंदर, म्हणजे ह्या फ्लावरचा हार इतका सुंदर दिसतो. तर तुम्ही जरूर करून बघतालच. तर आपण आता इकडचे 3 आणि इकडचे 3 हे झालेले आहेत. तर आपण आता हे असे जुळून घ्यायचे व्यवस्थित. हे बघा, हे असे पकडून घ्या आणि मध्ये अशी अंतर नाही पडलं पाहिजे. तर ह्या पाकळीचा आकार पण व्यवस्थित यायला पाहिजे. तर बघा तुम्ही कसा आला आहे हा आकार. आणि आपण याला असं चिमटीच्या मध्ये पकडायचं. हे बघा, आता असं पकडून घेतल्यानंतर तुम्ही वेगळ्या पाईपाने किंवा मग आता हा जो उरलेला मोठा पाईप आहे ना, याने पण असं फोल्ड करून तुकड्याने हे बघा एकदम असं दाबून घ्यायचं आणि उरलेला हे बघा असा कट करून घ्यायचा आपल्याला. तर हे बघा आता कशी पाकळी तयार होती. हे बघा, हे असं आपण जेव्हा आपल्याला फूल बनवायचे ना, तेव्हा आपण त्याला आकार देऊन घेऊयात, असं वाकून घेऊयात. तर आता आपण ही पाकळी पाठीमागे जे राहिलेलं आहे ना, ते कट करून घेणार आहोत. तर अशाच प्रकारच्या आपल्या सगळ्या पाकळ्या बनवूयात. आणि आपण हे एक्स्ट्राचं राहिलेलं जे आहे ना, हे पाईप, हे आपण हे असे कट करून घेणार आहोत. तर आपण आता पूर्ण फुलं आपले बनून झालेले आहेत. तर आपण आता पूर्ण फुलांचे हे शिल्लक राहिलेले असे पाईप आपण कट करून घेणार आहोत. तर मग खालचा आकार आपल्याला द्यायला व्यवस्थित हे जर कट केले पाईप तर सोपा जातो. आता आपण ह्या 5-5 पाकळ्याचं फूल तयार करणार आहोत. आणि
ह्याला आपण हा पिवळ्याचा आकाराचा पाईप घेतला आहे मी आणि त्याला असं फोल्ड करून घ्यायचं मध्यभागी टाकण्यासाठी. हे बघा, याच्यामध्ये आपण पोलन्स टाकून देणार आहोत. तर मी पिवळाच घेतला आहे पोलन्स, पण एवढ्याच आकाराचा घेतला मी, म्हणजे आपल्याला फुलाच्या आतमध्ये टाकायचा आहे तो आणि गमने असं चिटकवून द्यायचं आहे. तर हे बघा, मी असं घेतलं आहे. आता हा बघून घ्या तुम्ही. आणि हा आता आपल्याला फुलाच्या मध्यभागी टाकायचा आहे. तर आपण आता आणि मग अशा प्रकारे आपल्याला ही पाकळी चिटकावून घ्यायची आहे. तर आता मी ह्या 3 पाकळ्या चिटकवल्यात. तर आपल्याला ह्या थोड्याशा सुकू द्यायच्या आहेत आणि मग नंतर आपण त्याला असा फोल्ड करून आकार देणार आहोत. तर अशा प्रकारे मी चिटकवल्यात पाकळ्या बघा. तर त्या निघतात लगेच, म्हणून थोडंसं सुकून द्यायचं असतं गम लावल्यानंतर. एक ग्रीन कलरचा पाईप घ्यायचा आणि तो असं त्याला असे वेढे देऊन घ्यायचे. हे बघा, जो आपण गोलचक्र बनवलं होतं ना, तर ते असं आपण ग्लू लावून असं चिटकावून घ्यायचं. हे बघा, आणि हा जे आहे ना, याला पण असं आतमध्ये घालून द्यायचं, ग्लू लावायची तिथे आणि मग तो असा चिटकतो. तर असा नंतर दाबून घ्यायचा आपण, नंतर त्याला पुन्हा आकार द्यायचा आपण असं. हे बघा, अच्छा, आणि याला असं आपण आकार देऊन घेऊया फुलाला. कसं तयार झालं आहे ते. तर हे बघा, पाठीमागची पण बाजू एवढी फिनिशिंग छान आली. तर आता आपण 5 फुलं तयार करून घेणार आहोत. तर हे बघा, आपले 5ही फुलं तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला जास्वंदाच्या 5च फुलाचा आपल्याला घेतलेले आहेत रेड कलरचे. तर आपण आता 2 लटकन करून घेणार आहोत आणि मग मोत्यामध्ये हा हार तयार करणार आहोत. हे लाल कलरचे 2 आणि हिरव्या कलरचे 2 लटकन करू. तर हे आपण पेन्सिलला गुंडाळून घेतलेले आहेत ग्रीन कलरचे, म्हणून हे छोटे झाले. आणि हे आपण ती स्टिक असते ना, तर त्या स्टिकला गुंडाळून घेतले म्हणून हे मोठे झाले. तर आता आपल्याला याचे लटकन कसे बनवायचे, त्याला व्हाईट मोती ओला इथे गाठ देऊन घ्यायची, दोऱ्याला डबल द्यायची निसटू नाही म्हणून. आणि हे बघा, असा व्हाईट मोती ओला आहे पहिला. मग मी हे फ्लावर आणलेलं होतं रेडीमेड, ते घेतलं आणि ह्या व्हाईटच्या नंतर पुन्हा आपण एक खरबुजा बीड्स घेतला व्हाईट कलरचा आणि मग हा ग्रीन मोम घेतला आहे त्याच्यावर. हे बघा, जरा मोठा असेल तर छान वाटतं ना ते हाराला. हार आपला फ्लावर आपण मोठे मोठे बनवले, तर हे 3 टाकल्यानंतर खरबुजा बीड्स टाकायचा हा, आणि परत 3 आपण हे जे मोती घेतलेत ना व्हाईट, ते म्हणजे असे 6 मोती टाकले आपण इथे. आणि हे बघा, आपलं असं लटकन तयार झाले. तर आपण परत आणखी एक लटकन बनवूया, 2 लटकन. आणि हे बघा, फायनली आपला हार तयार झालेला आहे. तर बघा, जास्वंदीच्या फुलाचा किती सुंदर हार तयार झाला आहे. तर